चारित्र्य पडताळणी आणि पासपोर्ट संदर्भात अर्ज घेऊन येणाऱ्या नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या। जिल्ह्यातील पीडित अल्पवयीन मुलींचा लवकरात लवकर शोध घ्या, अशा सूचना नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना केल्या। आज पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या मासिक गुन्हे आढावा बैठकीत ते बोलत होते। आज पोलीस मुख्यालयात नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांची मासिक गुन्हे आढावा बैठक पार पडली। सुरुवातीला नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांची ओळख करून घेतली। यावेळी गुप्ता यांनी पोलीस महानिरीक्षक, मुख्यमंत्री महोदय, पोलीस महासंचालक यांनी दिलेल्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिल्या। तसेच कोल्हापूर शहर, इचलकरंजी शहर तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांकडून वाहतुकीचा आढावा घेतला। जिल्ह्यातील वाहतूक कशी सुरळीत होईल याबाबत मार्गदर्शन केलं। पासपोर्ट तसेच चारित्र्य पडताळणीबाबत नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना केल्या। जिल्ह्यातील महिला विषयक गुन्ह्यांचा आढावा घेऊन सर्व गुन्ह्यातील पीडिता बालिका लवकरात लवकर मिळाल्या पाहिजेत असं सांगितलं। यावेळी बकरी ईदच्या अनुषंगानं आढावा घेऊन लावण्यात येणारी नाकाबंदी, कत्तलखाने याची माहिती घेऊन सर्व प्रभारी अधिकारी यांनी कोणत्याही घटनेला तत्काळ प्रतिसाद देणे आवश्यक असल्याच्या सूचना दिल्या। जिल्ह्यातील प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेऊन तत्काळ निर्गती करण्याचे आदेश दिलेत। महिला शाखेच्या गुन्ह्याचा आढावा घेऊन प्रलंबित गुन्हे अर्ज याची माहिती घेऊन त्यांना कारवाई करण्याच्या सूचना देखील यावेळी गुप्ता यांनी दिल्यात। निर्भया पथकाच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला। शिकवणीची ठिकाणे, बस स्टँड, शाळा, कॉलेज यामध्ये सतर्क गस्त ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्या। कोणालाही विनाकारण त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना देखील सर्व अधिकाऱ्यांना केल्या। जिल्ह्यातील अंमली पदार्थ तस्करी, बेकायदेशीर दारू विक्री, जुगार याला पायबंद घालण्यासाठी प्रयत्न करा, अशी सूचना देखील केली आहे। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपाधीक्षक अजित टिके, सुजित कुमार क्षीरसागर आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी उपस्थित होते।